नाही म्हणजे मला मान्य आहे की यो तुझा संसार आहे, पर खरं सांगू का, मला का नाही कवा कवा वाटतं तुझं हे आहे ना तेच बरं आहे बघ. कशा पायी विचार करतीस त्या घरात यायचा? अजिबात येऊ नकोस. लय वाईट माणसं आहेत बघ तिथं. का ग, काय झालं आता? अगं काय सांगू आता, गुरावांनी राबून घेतात मला तिथं. अगं पण तुला जायचंच होतं ना त्या घरात. वय पर आता काय बी पूर्वीसारखं राहिलं नाही बघ. मावशी तर मला उपकार केल्यावानीच वागवत असते, तुझ्याबद्दल तर काय बाय बडबडत असते. पर अधिपती एका शब्दानं तिच्या पुढे बोलतील तर शपथ. म्हणजे आता माझं तरी मत कुठं चांगलं होतं तुझ्याबद्दल, मला बी चुकीचंच वाटायचं की. पर म्या जेव्हा तुला अनुभवलं तेव्हा मला तुझं मन कळलं, म्हणून आता त्रास होतो ग त्या समजा गोष्टींचा मला. असू देत ग, जसं तुला कळलंय ना तसं त्यांनाही कळेल एखादे दिवस. कसलं कळतंय त्यांना, लय आडगेत बघ दोघं बी मायलेक. मावशी आपली गुबू गुबू करती आणि यो नंदीबाईला मान हलवतोय. मला तर वाटतं का नाही तुझं नशीबच वाईट आहे बघ का तू त्या घरात येऊन पडलीस. फारच त्रास झालेला दिसतोय तुला. सॉरी, मला घ्यायला लागेल फोन. हॅलो, सॉरी सॉरी, मी काल जरा तुम्हाला खूपच उशिरा फोन केला. हो हो, आपण ते करतच आहोत, पण मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केला होता. तुम्ही ते मला प्रेझेंटेशन दाखवलं बघा, त्यामध्ये एक फोटो होता हॉस्पिटलचा. तर मला त्या फोटोविषयी जरा माहिती हवी, म्हणजे तो फोटो कुठला आहे, कुठलं गाव आहे त्या फोटोमध्ये वगैरे. अहो हॉस्पिटलचे एकच फोटो आहे त्यात. नाही, जरा पर्सनल काम आहे माझं, तेवढी माहिती कळवाल ना प्लीज. ओके ओके, थँक्यू. फक्त प्लीज प्लीज लवकर कळवा. ओके, थँक्यू. हां, थँक्यू. काय झालं, कुणाचा फोन होता? नाही, वेगळ्याच कामाचा एक फोन होता. काय हॉस्पिटलचं म्हणत होतीस? हॉस्पिटलमध्ये आहे का कोणी? नाही तू आता बोलत होती ना फोनवर, म्हणताना विचारलं. नाही नाही, हॉस्पिटलमध्ये नाहीये कोणी. पण तू जे आत्ता सगळं बोलत होतीस ना त्यावरचं सोल्युशन आहे. म्हणजे आता मॅडमचा खरा चेहरा मी अधिपतींसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय करणार काय तू? चंचे, ए चंचे, कुठं गेली? चंचे, ए चंचे, काय पोरगी कुठं गेली म्हणायची? घरात एवढी कामं पडली आहेत, कुठं गेली? आत्या अगं काय झालंय? अगं चंचीचा कुठं बी पत्त्या नाही, कुठं जाऊन बसली कळना. एवढा हाका मारते, एका हाकेला बी ओ दिना. अगं कुठं असणार आहे, इथंच असेल. अगं तेच म्हणते मी, तुझ्या ताईला कळलं नव, तू वरडेल नव्हती. होय की. अगं पर आत्या तू कशा पायी एवढी वरडावरडी करायलीस? तुझ्या वरडावरडीमुळे ताईला कळणार नाही का? हळू बोल की जरा. मी फोन करून बघते तिला. चंची पण का नाही, काय काय झालं? चंचीच्या नावानं कशा पायी वरडताय? घरात नाही आहे का ती? नाही. नाही. काय चाललंय काय तुमच्या दोघींचं? हा, घरात एवढी माणसं आहेत की कामाला? येईल ती. ती ताई वरडली नाही, मूड चांगला असेल म्हणून बोलली नाही. हे बघा, हा फोटो तुम्ही नीट बघा आणि मला सांगा कुठलं हॉस्पिटल आहे. कोल्हापुरातलंच आहे का की दुसरं कुठलं आहे? नाही, आय डोंट नो. कारण जेव्हा मी प्रेझेंटेशन बनवलं तेव्हा कोल्हापुरात आमचं कुठलाही प्रोजेक्ट चालू नव्हतं.
कोल्हापुरात तुमची पहिली शाळा आहे जिथे आम्ही आलो. म्हणजे कोल्हापूरचा तर डेफिनेटली नाही. मग कुठलं आहे? मी मगाशी म्हटलं तसं आम्ही विविध शहरात हे प्रोजेक्ट राबवतो. प्रत्येक शहरात आमच्या बॅचेस आहेत. आता हा फोटो कुठल्या बॅचमधला होता ते बघावं लागेल. आणि ज्यांनी हे प्रेझेंटेशन केलं आहे त्याला आम्ही सगळे फोटो पाठवले होते ना. आता त्यांनी कुठला फोटो सिलेक्ट केला आहे हे आता कळेल असं झालं. मग तुम्ही फोन करून प्लीज कोणाला तरी विचारा. हो हो, ज्यांनी प्रेझेंटेशन तयार केलं आहे ना त्यालाच मी फोन लावतो, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल. ओके ओके प्लीज. सर, मी येते तुम्हाला भेटायला. काय झालं? ती फोनच उचले ना. काय पोरगी आहे ही? कुठं जाऊन बसली या? काही कळना झालंय बघ. फोन बी उचलना झाली. ताई, मी जरा बघून येते हा, ती कुठं हाय जरा बघून येते हा. कुठं जाणार आहेस तू? कुठं जाऊन बघणार आहेस तिला? हा, अगं नाही म्हणजे ताई, अगं बघ की फोन बी उचलना झाल्या. मला परत भीती वाटायला का ती कुठे गेली तर नसेल ना. ताई, तू का नाही, ती आली का नाही तिला चांगलं झाप हा. कान उघडणी कर तिची. सोडतो की काय तिला? हे असलं बेशिस्त वागणं आम्हाला चालणार नाही. येऊ देत तिला, तू पण बोल तिच्याशी. काय ग, कुठं गेलतीस? हा, आणि हा फोन काय तुला कशा पैसे दिलाय? हा, उचलता येत नाही बघ. काय झालं एवढं आजी? काय झालं म्हणजे आमासनी काळजी वाटणार नाही ग. काय ग चंचे, सांगून जाता येत नाही वय तुला? काय अशी बिंडुकासारखी वागतेस? ही धर्मशाळा नाही, नीट वागायचं. नोकरांच्या खोलीत राहतेस, नोकरांसारखं राहायचं. काय भय मावशी, चुकलं माझं. जा आमच्यासाठी छान. चंचे, कुठे गेलतीस? अगं चांगलाच बदल झालाय ग. एरवी आपलं काय बी ऐकून घेतलं नसतं. तोपेच्या तोंडी दिलं असतं तिला. होय ग आत्ते, बरं झालं नुसतं बोलण्यावर निभवलंय. लक्षात आलं ना कुठला फोटो बोलतोय मी? फोटो आहे ना समोर. अरे कुठल्या फाईलमधून घेतलाय? हां हां, हॉस्पिटलचाच. अच्छा अच्छा अच्छा, नाशिकचा हॉस्पिटल कुठलं म्हणाला? संजीवन हॉस्पिटल. ओके ओके, ठीक आहे ठीक. थँक्यू थँक्यू. संजीवन हॉस्पिटल? हो, नाशिकच्या संजीवन हॉस्पिटलचा फोटो आहे. ओके, मग मला त्याचा ॲड्रेस आणि फोन नंबर तर नेटवर मिळेल, पण तुम्ही एक काम करू शकता का? तिकडे तुमच्या ओळखीचं जर कोणी असेल ना तर त्यांचा फोन नंबर द्या, म्हणजे मला बरं पडेल. हां हो सांगतो ना, नाशिकचाच फोटो आहे. तिथल्या कोऑर्डिनेटरशी बोलून मी सगळे डिटेल्स मागवतो. 2 मिनिटं थांबा. येस. हॅलो प्रकाश, ऐक ना, तू त्या शाळेच्या मुलाने घेऊन संजीवन हॉस्पिटलमध्ये गेला होता ना? एक काम कर ना, मला तिकडचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस एकदम इमिजिएटली पाठव. हो हो, एकदम ताबडतोब. ओके, थँक्यू थँक्यू. मिळाला नंबर? हो, तो पाठवतोच आहे. हा बघा आला. मला प्लीज पाठवा, तो नंबरही पाठवा आणि ॲड्रेसही पाठवा प्लीज. मी तुम्हाला फॉरवर्ड पण केलाय. थँक्यू 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 सो मच. तुम्हाला कल्पना नाही आहे तुम्ही माझं किती मोठं काम केलं आहे ते. थँक्यू सो मच. मॅडम सॉरी हां, म्हणजे तुम्हाला एक पर्सनल क्वेश्चन विचारतो. म्हणजे तुम्ही या हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेससाठी एवढे डेस्परेट होत आहे? म्हणजे काही पर्सनल आहे का? सॉरी टू आस्क. माणूस तेव्हाच डेस्परेट होतो जेव्हा त्याला सत्य सगळ्यांसमोर आणण्याची संधी मिळते. सो एनिवे, थँक्यू. थँक्यू.
मावशी चा ठेव तिकडं. आणि बोल, काय झालं? मावशी आपल्याला लवकर काहीतरी हालचाल करायला लागल बघ आता. म्हणजे अगं म्हणजे मला असं वाटतंय त्या अक्षदाला फुलपगारे सरांबद्दल काहीतरी माहिती कळली. कशावरून? म्हणजे मी नेमकी जेव्हा तिच्याकडे होते ना तेव्हा तिला एक फोन आलता आणि ती ना त्यावर हॉस्पिटलबद्दल विचारत होती. म्हणजे नेमकं मला काही कळलं नाही पण कुठल्या तरी फोटोत तिनं हॉस्पिटल बघितलं आणि त्याच्याबद्दल विचारत होती. पण फोन कुणाचा होता ते काही कळलं नाही बघ मला. अगं त्या फोटोवरनं एवढी काय घाबरतेस? अगं तसं नाही ग मावशी. मी तिला नंतर त्याच्याबद्दल विचारलं ना तर मग मला म्हणाली का आता मॅडमचा म्हणजे तुझा खरा चेहरा अधिपतींसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. ती येळ आम्ही येऊच देणार नाही. बघ आता आम्ही काय करतो ते. काय करणार? आता येळ आहे टाइम बॉम्ब फोडण्याची. फुलपगारे सर? हो, नाशिकच्या संजीवन हॉस्पिटलचा फोटो आहे. काय हो वहिनी, मगापासून बघतीये तुम्ही इथे असून देखील नसल्यासारखे वाटतंय. काय झालंय? काही नाही. ॲक्च्युली ताई, इतके दिवस ज्या गोष्टीची मी वाट बघते ती गोष्ट आत्ता माझ्या समोर आहे. पण माझ्यात धाडसच नाहीये तिला सामोरं जाण्याचं. कसली गोष्ट? नाही, काही नाही. माझी लढाई आहे, मलाच लढावी लागेल. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. नाही ताई, तुम्ही रागवू नका. पण मला असं वाटलं उगाच तुम्हाला त्रास कशाला. अहो वहिनी, मैत्रीमध्ये शेअर करणं म्हणजे त्रास असतो का हो? सॉरी. ॲक्च्युली फुलपगारे सरांचा पत्ता लागलाय. काय? तुम्ही मला आत्ता सांगताय? कुठे आहेत ते? नाशिकमध्ये आहेत, एका हॉस्पिटलमध्ये. तुम्ही कधी गेलात नाशिकला? नाही, मी नाही गेले, पण एका रॅन्डम फोटोमध्ये मी त्यांना पाहिलं. म्हणजे खरं तर मीच जायला हवं नाशिकला, पण मला अनेक प्रश्न पडलेत की फुलपगारे सर खरंच तिथे असतील का? असले तर ते माझ्याशी बोलतील का? खरं बोलतील का? की मॅडमची दहशत अजूनही असेल त्यांच्यावर? मला काही कळतच नाहीये. तुमचा एक प्रश्न मी नक्कीच सोडवू शकते. कोणता? ते तिकडे आहेत की नाही हे कन्फर्म करू शकते. काय सांगता? खरंच? कसं? अहो, माझा मामा असतो नाशिकला, त्याला मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायला सांगते. असं होऊ शकतं? असं खरंच होऊ शकतं? वहिनी, 100% होऊ शकतं. तसं झालं तर फारच बरं होईल. फक्त त्यांना बजावून सांगा, नीट सांगा त्यांना की आपण सरांची चौकशी करतो हे सरांना कळता कामा नये. अहो वहिनी, पोलीस येतो त्याच्यासाठी हे रोजचंच काम आहे. पण वहिनी, समजा ते तिकडे असतील तर पुढे काय? मी तिकडे जाणार, सगळी माहिती काढणार आणि फायनली अधिपतींसमोर त्यांच्या आईसाहेबांचा खरा चेहरा आणणार. सरकार, तुम्हाला थोरल्या सरकारने बोलवले. येतो की जाय. वय दुर्गे, तुला ती आई आणि मुलाची गोष्ट माहित आहे का? कोणती ग ताई? ती नाही का, तो एक मुलगा असतोय, त्याच्या आईचं काळीज. हा ती गोष्ट वय माहिती आहे की मला.
त्या पोराची बायको त्याला म्हणती का तुझं जर का माझ्यावर जास्त प्रेम असेल तर जा तुझ्या आईचं काळीज माझ्या पुढे घेऊन ये. मग काय तो पोरगा जातोय त्याच्या आईला मारतोय त्याच्या आईचं काळीज घेतोय आणि येत असताना रस्त्यात ठेच लागतोय म्हणून पडतोय. आणि पडल्यावर त्या आईच्या काळजातून आवाज येतोय ताई का सांभाळून पोरा तुला लागलं तर नाही नव. तेव्हा त्या पोराला जाणवतंय आईची माया काय असते आईचं काळीज काय असते. हा पण आमच्या गोष्टीत उलट आहे दुर्गे. त्या गोष्टीत आईचं काळीज जेवढं मोठं असतं का नाही तेवढं मोठं काळीज आमच्या आधिपतींचं आहे बघ. म्हणजे आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचं जर मोजमाप काढलं का नाही त्यात अधिपतीच जिंकतील बघ. त्यांचा लय जीव आहे आमच्यावर. आणि आम्ही का ग ताई अशी बोलता बोलता मधीच का थांबलीस. अगं तुझा बी तर त्यांच्यावर लय जीव आहे की ग. आहे की आमच्या काळजाचा तुकडा आहेत ते. पण तो काळजाचा तुकडा आम्ही आमच्यापासून दूर लोटतोय असं वाटायलंय आम्हाला. का ग ताई तुला असं का वाटायलंय. म्हणजे आम्हाला त्यांची अवस्था कळते दुर्गे. आम्हाला दिलेला शब्द पाळायचा म्हणून ज्यांच्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे त्या त्यांच्या बायकोला एकदा पण जाऊन भेटले नाहीत ते का संपर्क केला नाही. एका शब्दाने आम्हाला येऊन बोलले नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय. आता बघ की चंचीला आणायला सुनबाईंच्या माहेरी गेले पण त्यांच्याशी एका शब्दाने बोलले नाहीत. तुला खरं सांगतो दुर्गे एवढा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आपल्या शब्दावर विश्वास ठेवणारा पोरगा अख्ख्या जगात बी शोधून सापडायचा नाही. आमचा शब्द म्हणजे आकाशवाणी म्हणून जपणारा पोरगा आम्हाला मिळाला ही आमची कुठल्या जन्माची पुण्याई आहे हे देवी अंबाबाईलाच माहित. हो अधिपती अधिपती काय करताय. चुकलं आमचं. तुम्ही उठा उठा आधी. बघा तुमची जागा आमच्या पायाशी नाही आमच्या काळजात आहे अधिपती. आमची ती लायकी नाही आहे. लायकीची भाषा का बोलताय तुम्ही. गुन्हाच तसा केलाय. म्हणजे काय झालंय. मी भेटतोय मास्तरीनबाई भेटतोय मास्तरीनबाई भेटतोय मास्तरीनबाई. काहीतरी सांगू नका आम्हाला. नाही, खरंच मी रोज शाळेत भेटतोय त्याचं. तुम्ही शाळेचा संस्थापक आहे सा तुम्ही शाळेत तर जाणारच की हो. हा नाही तसं नाही संस्थापक म्हणून नव्हं विद्यार्थी म्हणून भेटतो. मी ॲडमिशन घेतल्या शाळेत आपल्या. काय काय सांगताय तुम्ही. तुम्ही आमची चेष्टा करायला. चेष्टा नाही मी खरं सांगालो तुमची शपथ. म्हणजे तुम्ही जो नवीन उद्योग चालू केलता तो ह्योच होता. हा मी तुम्हाला सांगणारच होतो. त्यापेक्षा सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. आमचा शब्द तुम्ही मोडलात अधिपती. नाही मला शब्द मोडायचा नव्हताच आणि मी तसा मोडलेला नाही. तुम्ही काय म्हणला होता बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडला का तुमची शपथ. घ्या खोट्या शब्दा घ्या. तसंही आता तुम्हाला नकोच होता मी म्हणताना ही पळवाट काढली तुम्ही.
नाही अहो आईसाहेब पळवाट नाही तुमचा शब्द अहो शब्द मोडलात तुम्ही आमचा आणि शब्दाचं जाऊ द्या तुम्ही आमची तत्व मोडलीत अधिपती. शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची हे विसरलात तुम्ही. नाही 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 आता आमचं जे काय झालं त्याच्या शिक्षणाचं कुठं काय आहे तेव्हा? तुम्ही दिलेली अक्कल वापरूनच मी सगळं सांभाळतोय. आणि तीच अक्कल तुम्ही आमच्या विरोधात वापरलीत.